वर्षी कांद्याच्या प्रश्नावरून देशभरात मोठा गदारोळ होतो. शेतकरी रस्त्यावर उतरतात, आंदोलनं होतात. सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीसाठी काहीतरी योजना जाहीर केल्या जातात. मात्र कांद्याचा मूळ प्रश्न जो आहे तो काही केल्या सुटत नाही आणि परिणामी दरवर्षी कांदा शेतकऱ्यांना रडवतो. अनेकदा शेतकरी कर्जबाजारी होतात. शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत. नेमकं कांद्याचा हा प्रश्न दरवर्षी का निर्माण होतो? कांद्याचं नेमकं अर्थकारण काय आहे? कशामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येते? हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. मी आत्ता कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये आहे आणि थेट कांद्याच्या या शेतामधून आपण कांद्याचं अर्थकारण समजून घेणार आहोत की का शेतकऱ्यांना वारंवार आंदोलनं करायची वेळ येते, का शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. आपल्यासोबत लासलगावचे शेतकरी निवृत्ती नेहारकर आहेत. दरवर्षी कांद्याचा प्रश्न निर्माण होतो, शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागतं. नेमकं लागवडीपासून कांद्याला काय काय करावं लागतं, कशा पद्धतीचं अर्थकारण आहे कांद्याचं? नाही, सगळ्यात महत्त्वाचं का रोप टाकायच्या आधी त्या जमिनीची मशागत करून ते रोप टाकलं जातं. रोप टाकल्यानंतर परत त्याची लागवड केली जाते. त्याच्यासाठी पाऊस किंवा लाईटची मोठी समस्या असते. त्या लाईटच्या समस्यामुळं लेबर 10-10, 20-20 किलोमीटरवर आणावं लागतं गाडी करून. म्हणजे ते झाल्यानंतर त्यालाही बी 10,000 रुपये, साधारण त्यांना 10 ते 15,000 रुपये एकर द्यावा लागतो. आणि खतं बियाणं यांचे खतांचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये किमती वाढल्यामुळं एकरी 80 ते 90,000 रुपये खर्च येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याकडे लाईट जी आहे ती रात्रीची लाईट असते, ती दिवसा पण नसते. म्हणजे शेतकरी इतका काबाड कष्ट करून रात्रीचा दिवस करून तो कांदा हे पिकवतो का त्याच्या मुलांचं शिक्षण असेल. पूर्ण एका घरातून 10-10 लोक कामं करतात. आता तेच 10 लोक जर राज्य सरकारचे कर्मचारी झाले तर किती लाखो रुपये त्यांच्या घरात पगार येईल. मुळामध्ये सरकार रोजगार पण उपलब्ध करू शकत नाही आणि शेतकरी हा स्वतः रोजगार तयार करतो, पण त्याला सरकार आता लागवडीला किती खर्च येतो, लागवडीपासून किती कालावधी पूर्ण आपल्याला पीक काढण्यासाठी लागतो आणि त्या काळामध्ये काय काय कशासाठी किती किती खर्च येतो? नाही, सगळ्यात महत्त्वाचं लागवडीला साधारण शेवटपर्यंत 70 ते 80-90 हजार रुपयापर्यंत तो खर्च जातो. वातावरण जसं खराब असेल तर अतिरिक्त अजून खर्च लागतो. हे झाल्यानंतर परत ती काढणी असेल, परत बाजारात नेण्या असेल, हा सुद्धा खर्च परत 2-3 हजार रुपये ॲडिशनल लागतो. म्हणजे बाजारात विक्री नेईपर्यंत साधारण शेतकऱ्याला एकरी लाख रुपये खर्च येतो. आणि त्याच्यात पण भाव काय आहे हे शेतकरी पण सांगू शकत नाही, कोणी सांगू शकत पण मग एकरी किती कांदे, क्विंटल कांदे? नाही. एकरी साधारण जसं वातावरण असेल, वातावरण जर चांगलं असेल तर 150-200 क्विंटल पण निघेल. वातावरणावर सगळं अवलंबून असतं. पण खर्च हा वातावरण जसं खराब असेल तर उत्पादन कमी निघतं आणि खर्च जास्त होतो वातावरण खराब असलं तर. याच्यात सगळं शेतीचं आणि कांद्याचं हे राजकारण. सरासरी किती क्विंटल कांदा आहे काय? सरासरी एकरी जर रांगडा कांदा असेल किंवा लाल कांदा असेल, हा साधारण 100-125 क्विंटल कांदा निघतो. बाजारात काय साधारण सर्वसाधारण भाव मिळतो? नाही, बाजारामध्ये साधारण लाल कांदे निघले ते 700-800 रुपयाच्या भावापेक्षा फार काही निघत नाही. कारण शेतकऱ्यांना आज काय झालं, उत्पादन खर्च जे आहे ते वाढल्यामुळं उत्पादित मालाला उत्पादन खर्च निघणं आणि वाहतूक वगैरे हा सगळा, आणि सगळ्यात महत्त्वाचं घरच्या माणसाचं जे राबतं ते त्यांचा सुद्धा मोबदला मिळत नाही. कारण घर पण त्याच्यावरच चालतं, उदरनिर्वाह सगळं त्याच्यावरच चालतो. बाजारात काय भाव मिळतो मग साधारणतः 1 एकर मधला कांदा तुम्ही बाजारात ज्यावेळेस घेऊन जाता, क्विंटलला किती भाव मिळतो मग? त्या हिशोबाने 100 क्विंटल मागे किती पैसे मिळतात मग? नाही, सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे, 10 ते 11 रुपये हा उत्पादन कॉस्टच येते. आणि 10-12 रुपये, 2-3 रुपये फार झालं तर शेतकऱ्याला मार्जिन किलो मागं निघतंय. कशा पद्धतीने? नाही, NHRDF आता सरकारच सांगतंय 10 ते 11 रुपये उत्पादन खर्च येतोय. आणि बाजारात तुम्ही बघा, कांद्याला 15 रुपयाच्या पेक्षा जास्त कधीच भाव मिळत नाही. आणि तो मिळाला तर क्वचित शेतकऱ्यांना मिळतो, तो पण अति सुपर कांदा असेल त्याला मिळतो. म्हणून काही सगळ्याच बाजारामध्ये तो कांदा काही 15-20 रुपये विकतच नाही. सरासरी 15 रुपयाच्या पुढं कांदा कधी विकलाच नाही. दरवर्षी कांद्याचा प्रश्न निर्माण होतोय, कशामुळे नेमकं शेतकऱ्यांना? नाही, मला एकच कळत नाही का कांद्याचा प्रश्न हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत कांदा म्हणजे कांदा काही बॉम्ब बीम आहे का, असा आहे आमच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण होतो. कारण इतर आम्ही जर शेतीची साधन सामुग्री घेण्यासाठी इतकी महागाई आहे, प्रचंड महागाई. म्हणजे खताच्या गोण्या असेल, रासायनिक औषधं असतील, याचे प्रचंड किमती वाढलेल्या, याच्यावर कोणाचं लक्ष नाही. मात्र कांदा 2 रुपये शेतकऱ्यांना ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस सरकारच्या पोटात गोळा का उठतो, हाच आमच्या पुढे मोठा प्रश्न आहे.
नाही, माझा प्रश्न हा होता की तुम्ही 1 एकर कांद्याला लाख रुपये साधारणपणे खर्च आलाय. तो 1 एकर मधला कांदा तुम्ही बाजारात ज्यावेळेस घेऊन जाता, बाजारात सरासरी किती भाव मिळतो आणि त्यातून शेतकऱ्याला एकूण उत्पन्न किती येतं? नाही, एकरी साधारण शेतकऱ्याला 20 ते 30 हजार रुपये उत्पादन मिळतं वर्ष, म्हणजे एकरामधून. कारण जास्त काही फार काही मिळत नाही, आणि जेव्हा मिळतं तेव्हा सरकार मिळू देत नाही. समजा बाजारात सध्या काय भाव सुरू होता? नाही, आता सध्या 16 ते 17 रुपये हा सरासरी कांदा विकत होता. 22 ते 23 रुपये हा हायेस्ट आणि सुपर क्वालिटीचा 1-2 वक्कलच खास करून विकतोय. पण फार 16-17 रुपये सरासरी कांदा विकतोय. बाजार भाव कमी होता त्यावेळेस काय परिस्थिती? बाजारभाव 100 रुपये 200 रुपये कांदा विकत होता. त्यावेळेस तर कोणी सरकार ढोकूनही बघत नव्हतं. त्यावेळेस उत्पादन खर्च तर सोडा, वाहतूक खर्च सुद्धा निघणं मुश्किल होतं. मग इतकी बिकट परिस्थिती त्यावेळेस कांदा उत्पादकांची होती. आणि आता 6 महिन्यापूर्वी काही ठेवलेला कांदा आहे, त्याच्यात 2 पैसे काहीतरी आता मिळायला सुरुवात झाली होती. त्यात सरकारने आता 40% अतिरिक्त सेवा शुल्क लावलं. त्यामुळे कांदा हे सेक्टर जे आहे हे आता म्हणजे एकदम कचाट्यामध्ये सापडलं आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं, इतर जे काही भाव वाढत आहे याच्यावर लक्ष देत नाही. आणि मुळामध्ये केंद्र सरकारकडे 3 लाख मेट्रिक टन कांदा असताना तो का राशनवर फुकट वाटत नाही? इथं बाजारामध्ये किरकोळ जे विकणारे कांदे विक्रेते जे आहे त्यांचे भाव सरकार ग्राह्य धरतंय. मुळात होलसेल बाजार जे आहे, बाजार समिती सरकारच्या ज्या APMC मार्केट आहे, इथले बाजार त्यांनी ग्राह्य धरले पाहिजे. एक कुठंतरी हातगाड्यावर कांदा विकणार आहे, त्याचे तो 20-25 रुपये विकतोय म्हणून त्याची जे बॉम्बाबॉम्ब जी होती हे चुकीचं आहे. मुळात यांच्याजवळ इतके हुशार लोक आहे. आम्ही भावाचा पण प्रश्न आहे कांद्याचा. काय वाटतं, काय केलं पाहिजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी? नाही, सगळ्यात महत्त्वाचा हमी भाव आम्ही मागू, पण तो सरकार देऊ शकत नाही, कोणीच देणार नाही. याचं कारण असं आहे का प्रत्येक राज्यामध्ये आता कांदा उत्पादन व्हायला लागलं. समजा पंजाबमध्ये आपण इथं हमी भाव म्हटलो, तो पंजाबचा कांदा हा दिल्लीला ट्रान्सपोर्ट खर्च कमी आहे. कारण आपल्याकडे काय झालं, आपला माल जो आहे तो दिल्ली असेल, पंजाब असेल, सिलीगुडी असेल, कलकत्ता असेल, ट्रान्सपोर्ट खर्च वाढून गेले. साधं तुम्ही घ्या का नाशिक ते मुंबई हा जो 200 किलोमीटरचा जो रन आहे, तिथं साधारण टनाला 1,000 रुपये टोल लागतोय नुसता. म्हणजे जे कंटेनर मुंबईहून येऊन रिटर्न जातात 3-3 हजार, 3200 ते 3500 रुपये टोल लागतोय. मग रस्त्याचे खर्च इतके वाढून गेले, त्यांचे भाडे इतके वाढून गेले का आपण बाहेरच्या देशांमध्ये कॉम्पिटिशन करू शकत नाही. साध्या साध्या गोष्टी आहे, पण केंद्र सरकार असेल, हे कांद्यामध्ये जे तज्ज्ञ आहे हे लोक का बघत नाही, हाच आमचा मोठा मोठा प्रश्न आहे. कारण नुसते भाव वाढले. अरे भाव वाढले, ग्राहकांना तुम्हाला जर स्वस्तात द्यायचं असेल, अनेक पर्याय नसल तुमच्या का पर्याय तर आम्ही सांगतो कसं ग्राहकांना स्वस्तात द्यायचे. इकडे एका बाजूला शेतकऱ्यांना पण 2 पैसे मिळतील, ग्राहकांनाही स्वस्तात मिळेल. आमच्याकडे या, आम्ही सांगू कसं विकायचे. तुम्हाला विपणन व्यवस्था आम्ही तुम्हाला टेक्निकल ज्ञान देऊ, तुम्हाला अक्कल नसेल तर. मुळामध्ये असे कमी अकलीचे लोक सरकारमध्ये असल्यामुळे, आणि सगळ्यात दुर्दैव एक वाटतं हो, आम्ही शेतकऱ्यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे सुद्धा ज्या लोकांनी मतदान केलं यांच्याकडे सुद्धा बघायला यांना वेळ नाही. मुळामध्ये कांद्याचे जे शास्त्र आहे, ह्या कांद्यापासून एखादी कंपनी आपल्याकडून बाहेरच्या राज्यात गेल्यानंतर आपण जेवढी ओरड करतो, अहो कांद्या सेक्टरमध्ये करोडो लोकांना रोजगार उपलब्ध होतो. आणि जर समजा शेतकऱ्यांना तुम्हाला जर संपवायचं असेल तर हे इतके बेरोजगार होतील. म्हणजे पोर्टपर्यंत जे कांद्यामध्ये काम करताय, म्हणजे तुम्ही बघा, आम्ही लोक सगळे घरातले लोक सगळे काम करतो. बाजारामध्ये जे मार्केटमध्ये कांदे हमाला असतील, मापारी असतील, रोजगार बाई लोक असेल, मजूर असेल, पोर्टपर्यंत हमाल, म्हणजे इतका मोठा हा व्यापलेला हा कांदा सेक्टर आहे. याचा जर सरकारने जर चांगला विचार नाही केला, भविष्यात सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील. आपण पाहतोय कांदा खरं तर लागवड केली जाते, लागवडीला खर्च येतो, मजुरांना बाहेरून आणावं लागतं, मग पाणी असेल, खतं असतील, असा जवळपास 1 लाख रुपयांचा खर्च कांद्याला येतो. तिथून पुढे मग बाजारात नेण्यासाठीचा वाहतूक खर्च असेल, आणि बाजारात गेल्यावर नेमका किती भाव मिळेल हे शेतकऱ्यालाही ठाऊक नसतं. जो बाजारात भाव निघेल त्या भावाने आपला कांदा विकायचा, आणि त्यातून इतके 3 ते 4 महिने कष्ट करून अवघे काही पैसे शेतकऱ्यांच्या हातात पडतात, तेही भाव थोडाफार चांगला असला तरच. याशिवाय शेतकऱ्याचं सगळं कुटुंब या शेतामध्ये राबत असतं. कांद्याची निंदणी असेल, इतर कामं असतील, कांद्याची तोडणी असेल, अशी सगळी कामं सगळं कुटुंब राबत असतं. आणि इतकं राबल्यानंतर
4 पैसे या शेतकऱ्यांच्या पदरात केवळ पडतात. केवळ शेतकरीच नाही तर कांदा बाजारात गेल्यानंतर पुढे बाजार समित्यांमध्ये काम करणारे हमाल असतील, कांदा गोणीमध्ये भरण्यासाठी गोण्या बनवणारे विक्रेते असतील, अशा सगळ्यांचाच उदरनिर्वाह खरं तर या कांद्याच्या पिकावर सुरू असतो. मात्र केंद्र सरकारच्या कांद्याच्या धरसोड वृत्तीमुळे दरवर्षी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागतं, आपला आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आंदोलनं करावी लागतात. त्यामुळे सरकारने कांद्याच्या या प्रश्नावर कायमस्वरूपी असा तोडगा काढावा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही न्याय द्यावा, अशा पद्धतीची अपेक्षा जी आहे ती नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादकांकडून व्यक्त केली जाते आहे. कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू